हाय गाईज, गुड मॉर्निंग. तर कोण बोललं यार की मेकअप क्लासेस फक्त मेकअपच्या रिलेटेड राहतात, त्याच्यामध्ये काय स्टडी करायचा. बट तुम्हाला सांगू, लिटरली मी रोज अभ्यास करते, मी रोज थेरी लिहिते. तर सकाळी सकाळी तर क्लासेसला निघायला मला इतका उशीर झालेला की मी सकाळचं काही शूट सुद्धा नाही करून पटपट आवरून पटपट जायला निघाले. कारण असं झालेलं ना, मम्मी आणि भाऊ आज घरी नव्हता. कारण आहे ना, ते कोणीतरी रिलेटिव्ह मध्ये वारलेले आहे, सो मम्मी आणि भाऊ तिकडे गेलेले आणि आज सगळं काही मलाच मॅनेज करायचं होतं. सो सकाळचं जेवण वगैरे बनवून सगळं काही आवरून मी इतक्या घाईमध्ये निघाले की मला जो उशीर झालेला आणि सोबतच मी ओरडा सुद्धा काढलेला. बरं, तर आजचा टॉपिक होता स्प्रे, जे आपण हेअरस्टाईल झाल्यानंतर मारत असतो. आणि मी ना आधी विचार करायचे की ठीक आहे, एक दोन स्प्रे असतील, आपण त्याला फिक्सिंग करण्यासाठी मारतो, एक गुड फिनिशिंगसाठी. बट भाई, त्याच्यामध्ये 8-9 एवढे सारे फिक्स्चर, प्लस ते डिफरंट कंडिशनमध्ये, प्लस ते वेगवेगळ्या ब्रँडचे पण, की ते कोणत्या ब्रँडचे काय इफेक्ट देतात. अच्छा, तर मला तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची की माझा क्लास फक्त मेकअप आणि हेअरचा आहे, बट माझ्या मम्मीमुळे मी आयब्रो सुद्धा घेतलेले आहे. कारण माझ्या मम्मीची खूप इच्छा होती की मला आयब्रो तू शिकलेली पाहिजे, की तुला आलीच पाहिजे. म्हणजे तसं तिची तर इच्छा होती की मी स्किनमध्ये पूर्ण करू, बट मला सध्या ते इतकं काही बर्डन नको होतं. मला थोडं-थोडं स्टेप बाय स्टेप हवं होतं. सो तिने म्हटलं, "ठीक आहे, पहिलं आता आयब्रो तर घेऊन शकते ना तू माझ्यासाठी." सो मग मी तिच्यासाठी आयब्रो घेतलेला आहे. तर मग आजचा फर्स्ट क्लास त्याचा पण होता. त्यामध्ये आम्हाला आज थ्रेडचं नॉलेज दिलं, की तो कसा पकडायचा, तो कोणत्या ब्रँडचा वापरायचा, कोणत्या धाग्याने व्यवस्थित केस तुटतो. सो हे सगळं काही शिकवलेलं. त्यानंतर घरी आल्यावर मी जेवण वगैरे केलेलं. बरं, त्यानंतर मग मी अभ्यासाला बसले आणि खूप छान वाटत होतं यार. घरी कोणीच नव्हतं. एकदम मस्त मी माझं स्टडी करत बसलेले. आणि यावेळेस तर थेरी लिहायला मला इतकी मज्जा येते, कारण त्याच्यामध्ये इंटरेस्ट येतोय मला. नाहीतर असं कॉलेजची थेरी लिहायला मला इतका कंटाळा यायचा. अरे पण जेव्हा प्रॅक्टिकल चालू होईल, आय थिंक थेरी कमीच होऊ शकते. भेटूयात उद्याच्या व्लॉगला. थँक यू फॉर वॉचिंग. बाय बाय.